नमस्कार फ्रेंड्स, स्वागत आहे तुमचं BDS अकॅडमी यूट्यूब चॅनलवरती. तर आज आपण सदिश व अदिश राशीवरील टॉप 10 क्वेश्चन घेऊन आलेलो आहोत. तर आजचा आपला पहिला प्रश्न आहे, अदिश राशी कोणती? खालीलपैकी अदिश राशी कोणती? काय सांगितलंय? खालीलपैकी अदिश राशी कोणती? तर ऑप्शन क्रमांक सी हे बरोबर उत्तर आहे. वस्तुमान ही अदिश राशी आहे. कारण की सदिश राशी म्हणजे काय आणि अदिश राशी म्हणजे काय अगोदर हे आपल्याला माहिती पाहिजे. अदिश राशी म्हणजे काय? ज्या राशीला फक्त आणि फक्त परिमाण असतो, त्याला फक्त परिमाण असते, त्याला दिशा नसते. काय नसते? ज्या राशीला दिशा नसते त्याला अदिश राशी म्हणतात. त्याला फक्त काय असते? परिमाण असते. म्हणून वस्तुमान याला फक्त परिमाण आहे. मग अदिश राशी काय राहील मग? ऑप्शन क्रमांक सी हे आपलं बरोबर उत्तर आहे. पुढचा प्रश्न, खालीलपैकी सदिश राशी कोणती? तर आता सदिश राशी म्हणजे काय? सदिश राशी म्हणजे काय? सदिश म्हणजे ज्याला दिशा आहे. सदिश म्हणजे ज्याला दिशा आहे. याला काय आहे? दिशा पण असते आणि परिमाण पण असते. याला म्हणतात सदिश राशी. तर बघा, दिशा म्हणजे एखाद्या सरळ दिशेत जात आहे, आपण त्याला सांगू शकतो की या पूर्व दिशे, पश्चिम दिशे ETC ज्या त्या म्हणजे आपण ज्या दिशा व्यक्त करू शकतो आणि परिमाण म्हणजे त्याला मोजू शकतो केवढं अंतर आहे, त्याला आपण काय म्हणतो? सदिश राशी म्हणतात. तर याचं बरोबर उत्तर काय आहे? ऑप्शन क्रमांक सी त्वरण. सदिश राशी त्वरण आहे. पुढचा प्रश्न, विस्थापन ही कोणत्या प्रकारची राशी आहे? तर याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी, सदिश राशी आहे. विस्थापन कोणत्या प्रकारची राशी आहे? सदिश राशी. म्हणजे या विस्थापनाला, आता समजा ही आपली एक आकृती तयार झाली. हा 5 किलोमीटर गेला आणि मग हे आपण इकडे 4 किलोमीटर गेले. मग विस्थापन म्हणजे काय? जे कमीत कमी अंतर असते त्याला काय म्हणतात? विस्थापन म्हणतात. म्हणजे आता ए बिंदू पासून याला ए बिंदू माना आणि याला बी बिंदू माना. बरोबर? बी बिंदू पर्यंत पोहोचला. तर आता ए तर बी मध्ये जे कमीत कमी अंतर राहील याला काय म्हणतात? विस्थापन म्हणतात. म्हणजे हे काय तुमचं विस्थापन. आणि याला एक दिशा आहे. म्हणजे ते कुठेतरी जात आहे, कोणत्या दिशेला जात आहे याला एक दिशा देखील आहे. म्हणून हे काय सदिश राशी आहे. खालीलपैकी अदिश राशी नाही. तर याचं बरोबर उत्तर असेल ऑप्शन क्रमांक सी हे बरोबर उत्तर आहे. बल ही अदिश राशी नाही. कारण बलला देखील कोणत्या तरी एका दिशेने लावले जाते. म्हणजे समजा ही वस्तू आहे, या वस्तूला आपण बल लावत आहोत तर ते कोणत्या तरी एका दिशेला लागते. म्हणून ती देखील काय सदिश राशी आहे. ती अदिश राशी नाही. प्रश्न क्रमांक 5, वेग व्हेलॉसिटी ही कोणत्या प्रकारची राशी आहे? तर याचं बरोबर उत्तर आहे सदिश. वेग हा दिशा, वेग जो आपण ज्याचा वेग लावतो किंवा वेग असतो तो आपला काय असतो, त्याला दिशा देखील असतं आणि परिमाण देखील असते. नेक्स्ट क्वेश्चन, स्पीड, चाल, स्पीड ही कोणत्या प्रकारची राशी आहे? तर याचं बरोबर उत्तर आहे अदिश राशी. आता आपण 4 किलोमीटर किंवा 5 किलोमीटर पर हवर वेगाने धावत आहोत. तर आपल्याला माहिती आहे का कोणत्या दिशेने धावत आहोत? ते आपल्याला माहिती नाही. म्हणजे जिला दिशा नाही ती काय असते? अदिश राशी. म्हणजे चालला देखील दिशा नसते. नेक्स्ट क्वेश्चन, खालीलपैकी सदिश राशी ओळखा. तर याचं बरोबर उत्तर आहे संवेग. ऑप्शन क्रमांक सी हे बरोबर उत्तर असेल. कारण संवेगला दिशा व परिमाण असतो. ऊर्जाला दिशा आहे का? नाही. घनताला दिशा नाही, दाबला दिशा नाही. मग संवेगला दिशा व परिमाण असतो. नेक्स्ट क्वेश्चन,
कार्य, वर्क ही कोणत्या प्रकारची राशी आहे? तर याचं बरोबर उत्तर असेल अदिश राशी. कार्य हे कोणत्या दिशेला लावता येते का? कोणत्याही एका दिशेला असं मी असं कार्य लावतोय उत्तर दिशे किंवा पूर्व दिशेला कार्य लावतोय. एक शक्य आहे का? तसं नाही. म्हणजे त्याला दिशा नाही, फक्त परिमाण असतो. नेक्स्ट क्वेश्चन. बलाचे SI एकक कोणते? मग याचं बरोबर उत्तर आहे न्यूटन. बलाचे SI एकक काय आहे? न्यूटन. नेक्स्ट क्वेश्चन. या प्रश्नाचं उत्तर तुम्ही कमेंटमध्ये सांगा. काय आहे प्रश्न क्रमांक 10. खालीलपैकी अदिश राशी कोणती? ऑप्शन ए संवेग, बी त्वरण, सी ऊर्जा, डी बल. मग याचं तुम्ही काय करा? कमेंटमध्ये आन्सर सांगा. थँक यू.